ना की आपल्याला मला जमेल का नाही हा न्यूनगंड आहे. बरोबर. यापेक्षा मग आता असे मनावर ताण आणणारे 2-3 महत्त्वाचे घटक कोणते आहेत? पहिलं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की झोप. ओके. तरुणांना झोप म्हणजे आजकालचा तरुण आहे ना, तो ॲडिक्ट झालेला आहे उदाहरणार्थ पॉर्नसारख्या क्रियांना. बरं सगळेच लोकं पॉर्न बघतात का? असंही नाही. नाही. काही अभ्यास करत असतात, काही लोकसेवा आयोगाची तयारी करत असतात, काही नोकरी असतात, काहींची नोकरीच रात्री असते. त्यामुळे त्यांना झोप भेटत नाही. पुरेशी झोप ही खूप अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुमची झोप चांगली झाली ना, तर झोपेच्या 2 अवस्था असतात सर, REM आणि NREM. REM म्हणजे रॅपिड आय मूव्हमेंट आणि नॉन रॅपिड आय मूव्हमेंट अशा अवस्था असतात. त्यातल्या REM अवस्थेमध्ये आहे ना, आपला टेस्टोस्टेरोन चांगला होतो. त्यामुळे झोप जर कमीत कमी 7 ते 8 तासांची झोप चांगली असेल ना, तर तुमचं मॉर्निंग इरेक्शन पण चांगलं येणार आहे. बरं झोप चांगली झाली म्हणजे तुमच्या इतर गोष्टी चांगल्या असतात, शारीरिक मानसिक स्वास्थ्य चांगलं राहते. त्यामुळे झोपेवर त्यांनी कंट्रोल केलं पाहिजे किंवा झोप चांगली घेतली पाहिजे. याचबरोबर पॉर्नसारख्या सवयीमुळे काय झालेलं की आपल्याला अवास्तव दृश्य दिसायला लागले. म्हणजे आपल्याला बऱ्याचदा टायमिंग, ड्युरेशन याच्याबद्दल आपल्या मनात काहीतरी वेगळ्या संकल्पना निर्माण होतात. त्याच्यात वेगळं दाखवलेलं असतं आणि ॲक्च्युअलमध्ये ती क्रिया तशी होत नाही. त्यामुळे कंपॅरिझन केलं जातं, इमोशनल कनेक्शन तुटतं. त्यामुळे कनेक्शन, कम्युनिकेशन, कम्फर्ट ह्या खूप गरजेच्या गोष्टी आहेत आणि त्याच्यावरती तरुणांनी काम करायला पाहिजे.